नुकतंच पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सी चालकांचे प्रतिदिन 50 रुपये दंड स्थगित केल्याची घोषणा कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे खासदार व केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील टिंगरे या सर्वांच्या शिष्टाला अखेर यश आले व महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालक, मालक व इतर वर्गातील वाहनधारक अक्षरशः सुखावले। महाराष्ट्रासह पुणे शहरातील सर्व रिक्षा संघटना व ज्यांनी ज्यांनी या कामी सहकार्य केले त्या सर्वांचे समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान पुणे शहर व जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे यांनी मनापासून आभार मानले आहे। नमस्कार, मी आनंद तांबे, संस्थापक अध्यक्ष समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि राष्ट्रीय संघटक ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ ऑल इंडिया। मंडळी बघा, 50 रुपये प्रतिदिन दंड हा शासनाने जो कायदा पारित केला होता नुकताच, तर याला महाराष्ट्रातून सर्व रिक्षा चालक संघटनांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रखर विरोध केला। त्यात पुण्यातला पण सिंहाचा वाटा आहे। आपण गेले 3 ते 4 महिने आरटीओ पुणे असेल, जिल्हाधिकारी असतील, परिवहन आयुक्त असतील, आमच्या भागातील खासदार, आमदार, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना या गोष्टीचं गांभीर्य पटवून देत होतो। परंतु आज खऱ्या अर्थानं पावसाळी अधिवेशनात कृषी मंत्री दादा भुसे यांनी घोषणा केली की हा दंड आम्ही स्थगित करत आहोत आणि सर्व रिक्षा चालक, मालक बांधवांचं जीव भांड्यात पडला आणि याच्यातनं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे। मंडळी, आपण यासाठी ज्यांनी ज्यांनी या कामी सहकार्य केलं, मग त्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, त्याचप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय मुरली अण्णा मोहोळ असतील, त्याचप्रमाणे आमदार सिद्धार्थ शिरोळे असतील, त्याचप्रमाणे आमदार सुनील भाऊ टिंगरे असतील, त्याचप्रमाणे आमदार चेतनराव तुपे असतील, या सर्व मंडळींनी आमची बाजू पावसाळी अधिवेशनात लावून धरली आणि आज खऱ्या अर्थानं त्याला यश आलं। मित्रांनो, आता या व्हिडिओद्वारे मी आपल्यासमोर येण्याचं कारण हेच आहे की आत्ताचं संकट टळलंय, परंतु भविष्य काळ आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने फार घातक आहे। तो कसा म्हणाल तर त्याचं कारण असं आहे की नुकतंच राज्य शासनानं 2 व्हीलर बाईक टॅक्सीला पुन्हा परवानगी दिली की जी आपण बाबा कांबळे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात खूप मोठा लढा देऊन त्यांना बेकायदेशीर ठरवलं होतं, त्यांच्या परवानग्या नाकारल्या होत्या। मग त्यात रॅपिडो असेल, बाईक टॅक्सी, ओला, उबेर आणि तत्सम म्हणजे त्या मोबाईल ॲप बेस्ड कंपन्या 22 ते 23 ज्या कार्यरत आहेत प्रवासी वाहतूक करण्यासाठी, या सगळ्या बेकायदेशीर आज पण चालू आहेत आणि त्यामुळे आपला धंदा 50% खाली आलेला आहे। पुण्यात मेट्रोचं जाळं पसरलेलं आपल्या सर्वांना माहितीच आहे। भविष्य काळ आपल्यासाठी खूप घातक आहे। आता हा दंड स्थगित केला एवढ्यावर आपण थांबलं नाही पाहिजे। आपण शासनाला पुन्हा एकदा अशीच आपली एकजूट दाखवून बाईक टॅक्सीला पुन्हा एकदा या महाराष्ट्रात बंदी घातली पाहिजे असं मला प्रकर्षानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि आपण सर्वजण अशीच एकजूट ठेवा। ज्या ज्या वेळी संघटना आपल्याला आवाज देईल त्या त्यावेळी आपण एकत्र या आणि आपल्या व्यवसाय वाचवण्यासाठी आपल्याला बघा, आता कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली परंतु ते अजून कार्यान्वित झालेलं नाही। अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपली एकजूट अशीच कायम ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।